नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर सर्वात पहिले आपण पाहणार आहोत 34 इंच मापाचं ब्लाउजचं पेपर कटिंग आणि कापड कटिंग कशा पद्धतीने करायचं। तर बंद साइड घेतलेली आहे आपल्या साइडने, तर बंद माप साइडने आपल्याला पूर्ण मापे जी आहे ती टाकायची आहे। तर इथे सर्वात पहिले मी जे आहे ते उंची लावून घेतलेली आहे। तुमच्या ब्लाउजची उंची जे काही येत असेल ते इथे टाकायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं, म्हणजे 13.5 उंची आहे। तर इथे मी 14.5 इंच उंची जी आहे ती लावून घेतलेली आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने। त्यानंतर 34च्या मापाला शोल्डर जे आहे ते इथे 5.5 इंच लावलेले आहे आणि त्यानंतर मोंडा सुद्धा इथे मी 5.5 इंच लावून घेणार आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने मी एक मार्क केलेला आहे। तर 34 इंच छातीला 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंचाचा मोंढा इथे लावून अशा पद्धतीने स्केलच्या सहाय्याने रेष इथे आखून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे छातीचा चौथा भाग। तर तुमच्या ब्लाउजची जे काही माप असेल त्याचा आपल्याला चौथा भाग काढून घ्यायचा आहे आणि तो इथे लावायचा आहे। तर इथे 8.5 इंच जे आहे ते 34चा चौथा भाग 8.5 इंच इथे मी लावून घेतलेला आहे आणि त्याच्या समोर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन आपल्याला इथे पूर्ण ॲड करून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मापे जे आहे ते ब्लाउजची टाकायची असतात। तर तुमच्या छातीचा चौथा भाग जे काही येत असेल त्याचा चौथा भाग आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन इथे आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची असते। तर खूप सोप्या पद्धतीने ब्लाउजची पेपर कटिंग आणि कापड कटिंग कशा पद्धतीने करायचे हे सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर पाहू शकता इथे खालच्या साइडने मी इथे लावलेला आहे कमरेचा चौथा भाग। कमर आहे आपली 30 इंच, तर त्याचा चौथा भाग लावलेला आहे 7.5 आणि 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने अशा पद्धतीने खालच्या कमरेचे जो भाग आहे माप आहे ते लावून घेतलेला आहे। त्यानंतर जी आहे आपली क्रॉस पट्टी ती बंद साइडने म्हणजे हुक लूकच्या साइडने लावलेली आहे 3 इंच आणि फिटिंगच्या साइडने 2.5 इंच लावून इथे वरती अशा प्रकारे आपण कर्व जो आहे तो दिलेला आहे। त्यानंतर मोंड्याचे 2 आकार जे आहेत ते पाठीमागचा आणि समोरचा ते इथे अशा पद्धतीने लावून आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असा गोल आकार द्यायचा आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने। त्यानंतर गळा जो आहे तो लावलेला आहे मी इथे 2 इंच वरून आणि खाली गळा उंची घेतलेली आहे 6 इंच, म्हणजे आपल्याला शिवून जो आहे तो 5.5 इंचाचा गळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर खालच्या साइडने गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि त्यानंतर खालून घेतलेला आहे 1.25 इंच आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने गळ्याचा जो गोल आकार आहे तो द्यायचा असते। तर खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे। त्यानंतर मुंढ्यामधून इथे 2.25 इंच किंवा 2 इंच तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे त्याचा आपल्याला मिड पॉइंट घेऊन कटोरीचा जो आकार आहे गोल तो अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर खूप सोप्या पद्धतीने जी पेपर कटिंग आहे अगदी सहज नवीन शिकणारे जे असणार त्यांना सुद्धा लवकर लक्षात येईल अशा पद्धतीचं पेपर कटिंग केलं तर तुमचा जो ब्लाउज आहे ते अजिबात चुकणार नाही आणि परफेक्टच येणार आहे। तर अशा पद्धतीने जे काही तुमच्या ब्लाउजचे मापे आहे ते टाकायचे असतात। तर फक्त आपल्याला मुंढा आणि शोल्डर मध्ये चेंज होतात, तर बाकीचे जे मापे आहे तर पेपर कटिंग करण्याची पद्धत सगळे अशीच असते। तर पाहू शकता इथे आपल्याला पाठीमागचा भाग आणि हा समोरचा फ्रंट भाग दोन्ही तयार झालेले आहे। तर पाहू शकता इथे कटोरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने समोरच्या भागाचे पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर हा आहे आपला मोंढा, तो सुद्धा आपल्याला समोरचा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कटोरी सुद्धा आणि साइड पीस हे असे आपले समोरचे जे पार्ट आहे ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपल्याला जे अस्तर आहे तो सुद्धा इथे अशा पद्धतीने पूर्ण पेपर ठेवून कट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे आपल्याला कुठेही मार्जिन घ्यायची नाही, जो आपण पेपर कटिंग केलेला आहे तो आपल्याला तसाच्या तसा आपल्याला सर्वात पहिले पाठीमागचा भाग तो असाच्या असा आपल्याला ठेवून पूर्ण चॉकनी मार्क करून आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला जो वेळ आहे तो सुद्धा आपला वाचतो पेपर कटिंग केल्यामुळे। तर अशा पद्धतीने बॅकचा जो भाग आहे तो आपण इथे चॉकनी आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण कट करून सुद्धा घ्यायचा आहे आणि गळा जो आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कुठल्या प्रकारची डिझाइन करायची आहे, तुम्हाला किती खोल घ्यायचा आहे तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने जो साइड पीस आहे तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून इथे पूर्ण चॉकनी मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची याला मार्जिन ठेवायची नाही, फक्त खालच्या साइडने आपल्याला इथे 0.5 इंचाची मार्जिन ठेवायची आहे। साइडला अजिबात आपल्याला याला मार्जिन कुठेच ठेवायची नसते, आपल्याला जसं तसा आपल्याला चॉकनी जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा असते।
तर बघू शकता इथे खालच्या साईडने आपल्याला फक्त पाव इंचाची मार्जिन घ्यायची। त्यानंतर जी कटोरी आहे ती कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे। आणि याच्या आधी मी खूपदा तुम्हाला कटोरी कशा पद्धतीने वाढवायची याचे व्हिडिओ मी टाकलेले आहे चॅनलवर, जर तुम्ही बघितले नसेल तर जाऊन नक्की चेक करा। तर जी कटोरी आहे ती आपल्याला जशीच्या तशी सर्वात पहिले चॉकने आपल्याला आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर साईडनी आपल्याला दोन्ही साईडनी पूर्ण आपल्याला ही जी कटोरी आहे ती वाढवून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे हुकलूकच्या साईडने आपल्याला 1.25 ते 1.5 इंच वाढवायची आहे आणि त्यानंतर ह्या साईडने आपल्याला अगदी अर्धा इंच जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने वरच्या साईडपासून तर खालच्यापर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे अर्धा इंच। आणि त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला 1.25 इंच जी आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही जे पॉईंट आहे आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायचे आहे। जर तुमची कटोरी मोठ्या साईजची असेल जशी 36, 38 तर त्याच्यानुसार आपल्याला कटोरी जी आहे ती साईडनी थोडी म्हणजे टक्ससाठी आपल्याला वाढवून घ्यायची असते। जेवढी आपल्याला टक्स द्यायचा आहे 1.5 इंचाचा, 2 इंचाचा किंवा 3 इंचाचा त्या पद्धतीने आपल्याला इथे वाढवून घ्यायची असते। त्यानंतर पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। सर्वात पहिले इथे साईड पीस जो आहे तो पूर्ण आपल्याला चॉकनी जो मार्क केलेला आहे त्याच्यावरून आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कटोरी सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे। तर कट करताना आपल्याला अगदी व्यवस्थित जो मार्क केलेला आहे त्याच्यावरूनच आपल्याला परफेक्ट अशी आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टी सुद्धा। त्यानंतर बाही जी आहे ती आपल्याला आता बाही सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि बाही जी आहे ती आपल्याला डायरेक्ट कापडावरती कटिंग करून घ्यायची आहे। तर बाहीची उंची जी आहे ती 5 इंच लावलेली आहे आणि 1 इंचाची मार्जिन, कारण आपलं जे ब्लाऊज आहे ते अस्तरचं असल्यामुळे आणि साधा जर असेल तर 1.5 इंचाची मार्जिन खालून घ्यायची आणि दंडघेऱ्याच्या निम्मे लावलेला आहे। तर दंडघेर जो आहे तो आपला 11 आहे तर 5.5 इंच लावलेला आहे आणि त्याच्यासमोर 1.5 इंचची स्टिचिंग मार्जिन लावलेली आहे। त्यानंतर जी कॅप हाईट आहे ती 3.25 इंच लावलेली आहे। त्यानंतर पाहू शकता इथे अशा पद्धतीने खालच्या साईडनी जो आपला आता बॉक्स तयार करायचा आणि त्याच्यामध्ये 3 लाईन आपल्याला सेम करायच्या आहे आणि त्यानंतर जो बाहीचा आकार आहे तो सुद्धा इथे अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे। सेपरेट बाही कशा पद्धतीने कट करायची तर याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। तर सगळ्या मापासाठी जी बाही कशा पद्धतीने कट करायची आहे याचा सेपरेट व्हिडिओ बाहीचा जो आपल्या चॅनलवर नक्की अपलोड झालेला आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने बाहीसुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो आता आपला अस्तर आहे तो आपल्याला जसाचा तसा ठेवून जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती कटिंग करून घ्यायचा आहे आणि कटिंग करताना पाठीमागचा भाग जो आहे तो बंद साईडनी कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे बाकीचे पार्ट आहे ते सुद्धा आपल्याला असे ठेवून कापडवर पूर्ण कट करून घ्यायचे असतात। तर बघू शकता इथे साईड पीस, कटोरी आणि क्रॉसपट्टी सुद्धा आपण इथे अशा पद्धतीने ठेवून कट करून घ्यायची आहे आणि कटोरी जी आहे ती नेहमी तिरप्या कपड्यामध्ये म्हणजे क्रॉसमधल्या कपड्यामध्ये ठेवून कट करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला लास्टमध्ये बाही बघू शकता इथे काठाचीच तयार करायची आहे, त्याच्यामुळे हे फक्त आपल्याला काठावर बाही अशा पद्धतीने ठेवायची आणि कट करून घ्यायची आहे। आणि वाचलेल्या कपड्यामध्ये आपल्याला गडपट्टी वगैरे तयार करायसाठी कापड जो आहे तो सुद्धा इथे वाचलेला आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अजिबात बिघडणार नाही आणि परफेक्टच येणार आहे। तर पाहू शकता इथे खूप सोप्या पद्धतीने जो मला मी पेपर कटिंग आणि कापड कटिंग करून